झी 24 तास एक पाऊल पुढे। कुख्यात गुन्हेगारांना कारागृहात कशी शाही वागणूक मिळते आणि याचाच माज आलेले गुन्हेगार कसे दुसऱ्या कैद्यांच्या जीवावर उठतात याचं उदाहरण औरंगाबादमधल्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळालं। 93च्या बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ता आपल्या कोठडीत मोठमोठ्यानं गाणी ऐकत असताना समोरून जाणाऱ्या सचिन तायडे या कैद्यानं त्याला नजर दिली। याचा राग येऊन कुत्तानं आपल्या गँग मार्फत सचिन तायडे आणि डॉक्टर सचिन पवार यांच्यावर धारधार चमच्यानं प्राणघातक हल्ला केला। या सचिन तायडे हा गंभीररित्या जखमी झालेला असून त्याला 19 ते 20 टाके बसलेले आहेत। मुक्का कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी पवन शर्मा यानं सलीम कुत्ता याच्या इशाऱ्यावरूनच हा हल्ला केलाय। या प्रकरणानंतर तुरुंगाधिकाऱ्यांनी हे प्रकरण बाहेर जाऊ नये यासाठी सचिनवर तुरुंगातच उपचार करण्याचा निर्णय घेतला। मात्र उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयात नेलं नाही तर भिंतीवर डोकं आपटून जीव देण्याची धमकी सचिननं दिल्यामुळे तब्बल 3 तासांनंतर त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। बॉम्बस्फोटातल्या आरोपीचा माज, त्याला तुरुंगात मिळणारी शाही वागणूक, त्याची इतर कैद्यांवर असलेली दहशत अशा अनेक बाबी यामुळे पुन्हा एकदा उघड झालेल्या आहेत। आणि या संदर्भात आम्ही थोडा वेळ आधीच कारागृह महाउपनिरीक्षक सुरेश चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केलेली होती। त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। आमच्या ज्या चौकशीवर किंवा पोलीस चौकशीवरून समोर येते ते त्यांचे त्या दोघा बंद्यांची किरकोळ कारणास्तव ते झालेलं आहे, ती घटना घडलेली आहे। आता सलीम कुत्त्याला त्याच म्हणण्याप्रमाणे किंवा तो बंदेने सांगितल्याप्रमाणे काही सवलती दिली जातात, बाहेरून बडदार ठेवली जाते। हेच काय तर सलीम कुत्त्याचा बॉम्बस्फोटामधला जो आरोपी आहे मुंबईचा तो त्यालाही दिले जात। कारागृहामध्ये असे वन वे ॲड्रेस सिस्टीम असते, त्याच्यामध्ये आपण गाणी ऐकण्याची त्यांना सवलत देतो आणि ते काय त्यालाच नाही सगळ्यांनाच बऱ्याचमध्ये ते लावले जातात। कारण करमणुकीचं साधन बंद्यांसाठी आता तेवढंच राहिलेलं आहे। तायडे आणि पवन शर्मा या दोघांचं भांडण झालेलं आहे आणि त्यातून त्याला तो हल्ला त्याच्यावर केलेला आहे असं अधीक्षकांनी अहवाल पाठवलेला आहे। पवन शर्मावर ऑलरेडी केसेस दाखल केलेल्या आहेत कारागृह प्रशासनाने आणि त्या बंद्याने सुद्धा, ज्याला मारहाण केलेली आहे त्यांनी सुद्धा पोलीस केस केलेले आहे संबंधित छावणी पोलीस स्टेशनच्या इथं आणि तिथे चौकशी करत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।